नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाणी दावा दाखल करताना मेहरबान कोर्टामध्ये कोणकोणत्या काळज्या घेतल्या पाहिजेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहणार आहोत. ज्यावेळी आपण दिवाणी दावा मेहरबान कोर्टामध्ये दाखल करत असतो, मग ई प्रणालीद्वारे असेल किंवा अपील असेल, रिव्हिजन असेल, दाखल करण्याकरता दिवाणी आचारसंहिता म्हणजेच सिव्हिल प्रोसिजर कोड ही महत्त्वाची मार्गदर्शिका असते. या व्यतिरिक्त एव्हिडन्स ॲक्ट म्हणजेच साक्षीपुरावाचा कायदा, सिव्हिल मॅन्युअल म्हणजेच दिवाणी नियमावली, न्यायालयीन मुद्रांक कायदा म्हणजेच कोर्ट फी ॲक्ट, दावा आकारणी म्हणजेच दाव्याचं सूट व्हॅल्युएशन ॲक्ट ही महत्त्वपूर्ण ह्या काही दिवाणी दावा दाखल करत असताना महत्त्वाच्या गोष्ट आहे. दावा आकारणी कायदा म्हणजे सूट व्हॅल्युएशन ॲक्ट ही एक महत्त्वाची आधार असतो. कोणताही दिवाणी दावा मग त्यामध्ये तुमचं अपील असेल, रिव्हिजन असेल, दाखल करताना तो व्यवस्थितपणे दाखल होण्याकरता कमीत कमी अडीअडचणींना स्वतःच्या बाजूने निकाली होण्याकरता ह्या काही महत्त्वाच्या मार्गदर्शक आणि आधारांचा व्यवस्थित अवलोकन जर केला तर दिवाणी दावा मग अपील असू दे, रिव्हिजन असू दे, दाखल केलं तर तांत्रिक अडीअडचणींना सामोरं जाण्याची आणि अवास्तव विलंब होण्याची जी तांत्रिक अडचण येत असते ते दावा विरोधात जाण्याची शक्यता फार कमी असते. कोणताही दावा ज्यावेळी तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये दाखल करण्यासाठी ज्यावेळी प्रणाली वापरताय, ह्या प्रणाली फार तुमच्या दाव्यासाठी महत्त्वपूर्ण असतात. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉ ऑफ लिमिटेशन म्हणजे जे महत्त्वाचा मुक्तीचा कायदा आहे ह्याचा सुद्धा फार विचार करणं मित्रांनो गरजेचं आहे. न्यायाधीशांची सुद्धा दिवाणी कामकाजाचा आणि न्यायव्यवस्थेचा मूळ पाया असलेला या पायाभूत सर्व बाबींचा व्यवस्थित अभ्यास करूनच मग मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल करणं गरजेचं असतं. दावा दाखल करत असताना दिवाणी दावा चालवणे, दिवाणी दाव्यात आदेश होणे किंवा एखाद्या दाव्यात निकाल देणे हे फार महत्त्वाचे असते. त्याकरता सबळ बाबतीत होणारे वेळेवरच्या दुरुस्त्या म्हणा, वरिष्ठ न्यायालयाचे एखादे मार्गदर्शक निकाल असतील त्याचं अवलोकन होणं ह्या तेवढ्याच महत्त्वाच्या बाबी असतात. सायटेशन किंवा त्यामध्ये अनेक अवलोकन केलेले सदर कायदा करत असताना नमूद केलेला एखादा उद्देश त्यामध्ये ही माहिती असणं आणि त्या दाव्याबरोबर त्याचा उपयोग हा फार महत्त्वाचा असतो. दिवाणी दावा व्यक्तिगत कायद्यास अनुसरून आहे, मिळकतीच्या कायद्याचा अनुसरून आहे, इजमेंटरी कायद्याचा अनुसरण असणार, कराराच्या कायद्याच्या अनुसरण असणार, वाटपाचा असेल तर वाटपाच्या कायद्याशी अनुसरून असणार. अशा अनेक बाबी ह्या महत्त्वाचा दावा दाखल करत असताना येत असतात. या सर्व बाबीचा विचार करूनच कोणता दावा तयार करणे हे जेवढं महत्त्वाचं तेवढंच त्यासंबंधी सर्व तांत्रिक बाबीचा विचार करून दावा किंवा तुमची केस ही तयार करावी लागत असते. कारण कितीही तुमच्या बाजूने असेल तरीसुद्धा न्यायप्रणाली तर ह्या तांत्रिक अडचणी ह्या बाबीमुळे तुमची केस एकतर लांबू शकते किंवा त्या केसमध्ये काही अडचणी निर्माण होऊ शकतात. ह्या जर तांत्रिक अडचणीमध्ये जर काही व्यवस्थित बाजू मांडलेली नसेल तर तुमचा दावा हा विरोधातसुद्धा जाऊ शकतो. अनेक वेळा तांत्रिक बाबी ह्या सोडवता दाव्याचा निकाल तुमच्या बाजूने लागेपर्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो त्या दाव्याचं जे महत्त्व असतं दावा दाखल करण्याचं ते संपलेलं असतं. त्यामुळं सुरुवातीपासूनच दाव्याच्या निकालापत्र ह्या सर्व तांत्रिक बाबींचा विचार करूनच दावा योग्य आणि महत्त्वाच्या पद्धतीनं दाखल करणं मेहरबान कोर्टामध्ये फार महत्त्वाचं असतं. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.